बीडच्या केज तालुक्यातील मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 1 महिना पूर्ण होतोय। अद्याप एक आरोपी फरार आहे। या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल आहे। आतापर्यंत या प्रकरणात सीआयडी आणि एसआयडीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे। तर मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक तसेच सत्ताधारी नेतेही करताना दिसत आहेत। आपले प्रतिनिधी विकास माने आपल्या सोबत जोडलेले आहेत। विकास, आपण पाहतोय संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 1 महिना पूर्ण होतोय। अद्याप एक आरोपी फरार आहे। काय या संदर्भातली माहिती? निश्चित नीलम, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला बरोबर 1 महिना जो आहे तो पूर्ण होतो आहे। कारण की 9 डिसेंबर याच दिवशी जो आहे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण जे आहे ते झालं होतं आणि याच अपहरणाच्या नंतर त्यांचा जो मृतदेह आहे तो केज तालुक्यामध्ये आढळून आलेला होता आणि त्याचे पडसाद जे आहे ते आजही संपूर्ण बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे। कारण की देशमुख हत्या प्रकरणातील जो आरोपी आहे, जो फरार आहे, कृष्ण आंधळे नामक व्यक्ती जो आहे तो आजही फरार आहे। कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केलेली आहे, परंतु उर्वरित जो कृष्ण आंधळे नामक जो आरोपी आहे तो आजही फरार आहे आणि याच आरोपीच्या मागावरती विविध पथकं जी आहेत ती देखील शोधासाठी गेलेली आहेत। असं एकंदरीत जर पाहिलं तर या पूर्ण 1 महिन्याच्या दिवसामध्ये अनेक घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं। कारण की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि यामध्ये आम्हाला न्याय हवा अशी अर्थ हाक जी आहे ती या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलेली आहे। एकंदरीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं त्याच पद्धतीने आता एसआयटीची स्थापना करण्यात आलेली आहे। एसआयटी ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे अतिशय तपासाला वेग आल्याचं दिसून येत आहे। कारण की या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे जे आहेत ते एका डॉक्टराच्या समोर आढळून आले होते। कारण की डॉक्टर वायबसे नामक जो होता त्याला ताब्यात घेतल्याच्या नंतर त्याची चौकशी करण्यात आली होती आणि त्याची चौकशीनंतर जे उर्वरित फरार 2 आरोपी होते ते या ठिकाणी आढळून आलेले आहे। कारण की अतिशय महत्त्वाचे या संपूर्ण घटनेमध्ये महत्त्वाचे हे आरोपी होते सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या 2 आरोपींचा समावेश होता। जे 2 आरोपी आहेत ते पोलिसांना अतिशय महत्त्वाचे होते, त्यांच्या मागावरती पोलीस होते, ते 2 आरोपी मिळून आलेले आहेत। कृष्ण आंधळे नामक जो आरोपी आहे तो आजही फरार आहे। 1 महिना या संपूर्ण घटनेला होता आहे, मात्र तरी देखील यातील मुख्य सूत्रधार कोण आहे याला अटक केली जावी आणि या संपूर्ण प्रकरणातील जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी देखील मागणी आहे। विकास, या संदर्भातील अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।